बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलं पावन झालं चराचरी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या हितपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापांना भिन्नता देतात. मग पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं धारुष्ट रक्त वाहून ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत, मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील पुण्य नाहीत? पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयाधू, त्या कयाधूला इंद्रदेव चोरून नेत असताना नारदाचे लक्ष गेलं व नारदाने हाक मारून सांगितली, अरे इंद्रा, ती महान पतिव्रता आहे, तिने जर शाप दिला ना तर तू जाऊन खाक होशील. तर का तुका म्हणे पतिव्रता तिची देवा म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिथे सोड तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागली. नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं
अखंड नाम चिंतन चालू असल्या कारणाने त्या अखंड नाम चिंतनाचा परिणाम कयाधूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला. तर मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता. हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद का जन्माला आला, तर त्याची आई पुण्यवान होती म्हणून. शिशोल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता, दातांश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मदोन मात्र दोषेन पितृ दोषेन मूर्खता, पारपंच दोषेन कर्म दोषेन दरिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना, तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना, तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना, तो वंशाच्या पापाने. आणि दरिद्रित पुत्र जन्माला येत असतो ना, तो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना, त्या त्यांच्या एवढील पुण्यवान आहेत. त्यांच्या एवढील पुण्यवान असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या वडिलांना धन्यता देतात. हेच अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया हिता जो